हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एका छोट्याशा पीसपासून कापडाच्या ही 2 झिपरवाली हँडबॅग कशी बनवायची. तर ही हँडबॅग माझ्या कस्टमरच्या ऑर्डरची होती आणि म्हटलं तुमच्यासोबतही आज आपण शेअर करावी. आणि यामध्ये सुद्धा मी तुम्हाला 2-3 काही टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की काळजीपूर्वक बघा. आणि चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. 2 झिपरवाली हँडबॅग बनवण्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे 2 सेम साईजचे रेक्टँग्युलर पीस. त्याला आपण रबर शीट सोबत अटॅच केलंय. त्याच मापाचे आपल्याला इथं 2 अस्तरचे पीस कट करून घ्यायचे आहेत आणि त्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजचा आपल्याला इथं आतल्या पॉकेटसाठी अस्तरचा एक पीस कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हँडलसाठी मी इथं 2 रबर शीटचे तुकडे आहेत ते कट करून घेतलेत. त्यानंतर आपलं जे मेन पीस आहे तर ते मेन पीसचे आपल्याला इथं 2 स्ट्रॅप कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर चेन आणि रनर असे आपल्याला आजच्या बॅगसाठी लागणारं मटेरियल आहे. तर बघा, सगळ्यात आधी जे आपले मेन पीस आपण रबर शीट सोबत अटॅच केले तर त्याचं आपण माप बघूया. त्याची उंची 6.5 इंच आणि रुंदी जी आहे ती 10 इंच राहणार आहे लांबी. तर अशा प्रकारे आपण इथं दोन्ही पीस कट करून त्याला रबर शीट सोबत अटॅच करून घेणार आहोत. त्यानंतर त्यातला एक पीस घ्यायचा, त्याला 1.5 इंचावरती खाली मार्किंग करून घ्यायची आणि ती मार्किंग वरती बरोबर आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही मार्किंग झाल्यावरती आपल्याला एक त्याच मापाची ब्लॅक कलरची झिप घ्यायची. तुम्हाला वाटल्यास तुम्ही कोणत्या कलरची इथं झिप वापरू शकता. त्यानंतर ही झिप आपण उलटी केली आणि त्यावरती एक शिलाई आपण देऊन घेतली. आता ही झिप अटॅच केल्यानंतर आपण जो मोठा पीस कट केला होता आतल्या पॉकेटसाठी तो घ्यायचा आहे. त्यानंतर तो पीस उलटा करायचा आणि उलटा करून आपल्याला याच्यावरती ती जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघा, स्ट्रॅपला मी इथं अटॅच करून घेते आणि हे अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला ते जे अस्तर आहे ते आतल्या बाजूने फोल्ड करायचं आणि याच्यावरती आपल्याला डाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, आता आपण याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला पॉकेट बनवण्यासाठी हे पीस आहे तो उलटा करून घ्यायचा. त्यानंतर जे अस्तरचा पीस आहे तो डबल फोल्ड करायचा आणि चेनच्या वरच्या साईडला आपल्याला याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. आता हे स्टिच झाल्यानंतर आपल्याला जो वरचा पीस शिल्लक राहिलेला आहे तो उलटा करून घ्यायचा आणि त्याच्यावरती बरोबर एका लेवलमध्ये आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. आता हा पीस आपण इथं स्टिच करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला हा पीस ओपन करायचा. त्यानंतर वरच्या साईडनी हा पीस आहे तो दाब शिलाई आपल्याला याच्यावरती देऊन घ्यायची. जर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छोटे छोटे पाऊच घरी स्टिच केले, तुम्ही कोणत्याही ब्लाऊज पीसच्या उरलेल्या कापडापासून सुद्धा असे ब्लाऊज जे पर्स आहेत ते स्टिच करू शकता आणि हे सुद्धा तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये इझिली सेल करू शकता. तर बघा, हे आपलं अटॅच झाल्यानंतर आपण याच्यामध्ये रनर इन्सर्ट करून घेणार आहोत आणि रनर इन्सर्ट केल्यावरती आपल्याला जे पॉकेट आहे ते व्यवस्थितपणे दोन्ही साईडनी लॉक करून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्ही साईडनी मी इथं पॉकेट जे आहे ते अटॅच करून घेतले आणि त्यानंतर ह्याच्या पॉकेट जॉईन केल्यावरती जे एक्स्ट्राचं काही फॅब्रिक आहे ते आपण इथं कट करून घेऊन त्याला व्यवस्थितपणे शेप देऊन घेणार आहोत. आता आपल्याला या दोन्ही जे पीस आहेत त्याच्यावरती हँडल अटॅच करून घ्यायचे. त्यासाठी जे रबर शीटचा आपण तुकडे 2 होते ते कट करून घेतले. तर त्याचं माप आहे 11 इंचाचे हे आपले स्ट्रॅप राहणार आहेत. 11 इंचाची मी इथं स्ट्रॅप जे आहे कट करून घेतले. त्यानंतर त्याची जाडी जी रुंदी आहे तर ती साधारण अर्धा इंच घेतली तरी चालेल. अशा प्रकारे ही स्ट्रॅप घेतली, त्याच्यावरती मेन पीसवरती ही स्ट्रॅप ठेवून घेतली आणि व्यवस्थितपणे फोल्ड करत याला आपण जे दोन्ही पीस आहेत त्याचे बेल्ट आपण स्टिच करून घेणार आहोत. जर तुम्हालाही वाटत असेल की आपणही घरी बसल्या बसल्या काहीतरी आपल्या पायावरती उभं राहावं किंवा मग आपली जी काही छोटीशी का होईना इन्कम आपली चालू राहावी, तर त्यासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जे बॅग मेकिंगचा बिझनेस आहे तो चालू करू शकता. आणि आता बिझनेस चालू करायचं म्हणलं की सगळं रॉ मटेरियल आलं, सगळा खर्च आला, तर त्यासाठी तुम्हाला कुठले टेन्शन घेण्याचं गरज नाही. कारण आपण जी आपली स्टार्टअप किट लॉन्च केली होती तर ती
त्यामध्ये ऑल प्रोडक्ट्स शिकण्यासाठी किंवा मग स्टार्टअप करण्यासाठी तुम्हाला मिळून जाईल. व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे त्या आपल्या स्टार्टअप किटच्या मिळून जातील. तर बघा आता आपण बेल्ट रेडी केल्यानंतर मिडलला मार्किंग करायची दोन्ही पीसवरती आणि त्यानंतर बेल्टसाठी 2-2 इंचावरती मार्क करून घ्यायचं. त्यानंतर आपलं जे बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे. तर बघा आता दोन्ही आपले पीसवरती जे बेल्ट आहेत ते अटॅच करून झाले. त्यानंतर ब्लॅक झिप आपली जी कट केली होती त्याच मापाची ती उलटी ठेवून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला याच्या शिलाई करून घ्यायची आणि ती शिलाई झाल्यानंतर आपल्याला जो पीस जे 2 अस्तरचे पीस कट केले त्यातला 1 अस्तरचा पीस घ्यायचा, उलटा ठेवायचा आणि ते सुद्धा याच्यावरती स्टिच करून घ्यायचंय. तर बघा आता या अस्तरचे पीस सुद्धा इथं जॉईंट झाले. त्यानंतर आता हे पलटी करून घ्यायचं आतल्या साईडने आणि याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आणि त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पीस सुद्धा या चेनला अटॅच करून घ्यायचा आणि बरोबर दोन्ही पीस सुद्धा एकासमोर एक यावेत अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईंट करून घेऊन त्याच्यावरती सुद्धा जे अस्तर आहे अस्तरचा पीस अटॅच करायचा आणि त्याला नंतर सुद्धा त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आणि अशा पद्धतीने आपले दोन्ही पीस इथं आपल्या बॅगचे रेडी होतात. जर तुम्हाला कळत नसेल की स्टार्टिंग कुठून करावी बॅग मेकिंगच्या बिझनेससाठी, काय काय मटेरियल सुद्धा लागतं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे तुमचे काही बॅग मेकिंगचे क्वेश्चन असतील किंवा मग अजून काही मार्केटिंग रिलेटेड क्वेश्चन असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक क्वेश्चन घेणार आहोत. इथून पुढे व्हिडिओच्या स्टार्टिंगला ज्यांचा कुणाचा जो प्रश्न असेल तो प्रश्न आपण स्क्रीनवर दाखवून त्याचं आन्सर तिथल्या त्याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे सगळे जे आपले बॅग मेकिंग रिलेटेड क्वेश्चन किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर बघा इथं आपण एक रनर अटॅच केलंय. त्यानंतर आपल्याला जे आपला पीस रेडी झाला होता त्याच्यामध्ये दुसरा रनर सुद्धा अटॅच करून घ्यायचा आहे आणि रनर अटॅच करताना लक्षात ठेवायचं जो खालचा रनर होता त्याच दिशेने दुसरा रनर सुद्धा इथं जॉईन करून घ्यायचा. तर बघा आता अस्तर एकीकडे आणि मेन पीस एकीकडे अशा पद्धतीने आपण सेट करून घेतलं. आता चारही साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आणि अस्तरच्या साईडला एक थोडं मार्जिन ठेवायचं आपली बॅग जी आहे ती सरळ करण्यासाठी. आपल्या बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न होते की जेव्हा आम्ही बॅग स्टिचिंग करतो त्यावेळेस जे रबर शीट आहे ती आपण स्टिच करताना फाटून जातं किंवा मग दाबामधून पुढंच सरकत नाही किंवा रबर शीट आहे ते त्याच जागे राहते आणि जे कपडा आहे तो पुढं सरकतो. याच्यावरती टीप आपली जी आहे ती खास टीप म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलाही बॅग मेकिंगचा बिझनेस स्टार्ट कराल त्यावेळेस व्यवस्थितपणे जो आपल्या मशीनचा फूट आहे जे दाब आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि जर ते लूज असेल किंवा मग त्याच्यामध्ये सेटिंग त्याची व्यवस्थित नसेल तर ती सेटिंग करून घ्यायची. आणि त्यानंतर रबर शीटवरती स्टिचिंग करताना तुम्ही 18 नंबर किंवा मग 16 नंबरची सुईनी सुद्धा स्टिच करू शकता. पण जास्तीत जास्त तुम्ही बिगिनर असाल तर 18 किंवा 21, जास्त जाड असेल तर 21 नंबरची सुई नक्की वापरून बघा जेणेकरून तुमचे जे बॅग मेकिंगचा जी स्टिचिंग करताना जी शिलाई आहे ती सुद्धा व्यवस्थित येईल आणि दाबाची सेटिंग जी फूट आहे त्याची सेटिंग केल्यानंतर ती सुद्धा आपलं रबर शीट आहे ती व्यवस्थितपणे पुढे पुढे सरकून त्याच्यावरती सुद्धा चांगली शिलाई बसते. तर बघा अशा पद्धतीने मी चारही साईडने स्टिचिंग करून घेतली. त्यानंतर आता ही आपली बॅग जी आहे ती अस्तरमधून आपल्याला बाहेर काढून घ्यायची आणि सरळ करून घ्यायची. त्याचे चारही कोपरे व्यवस्थितपणे बाहेर काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ही आपली जी मिनी पर्स आहे ती इथं रेडी होते. आणि ज्यातून आपण ही बाहेर काढलेली आहे ते अस्तरचा पीस आपल्याला व्यवस्थितपणे डबल फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आणि ते अस्तर आपल्याला आतल्या साईडने व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे. आज मी तुम्हाला सगळ्यात सोप्या भाषेत आणि याच्यामध्ये सुद्धा मी बॅग स्टिचिंग करताना जे आपला क्वेश्चन एक होता त्याचा आन्सर दिलेला आहे आणि त्याच्यावरती टिप्स सुद्धा दिलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ थोडासा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो अशाच पद्धतीने आज आपण आपली सिंपल अशी बॅग रेडी केली आहे. तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो,
तुम्हाला सुद्धा जर तुमच्या बॅग मेकिंगच्या बिझनेससाठी किट हवी असेल, स्टार्टिंग किट, तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तिथे तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जातील. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.